हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर महा BCA एक्झाम 2025 यासाठी आपण 10 MCQs, टॉप MCQs बघणार आहोत जनरल नॉलेज आणि अवेअरनेसवरती. तर हे घटक तुम्हाला 15 मार्काला विचारलं जातं. यावरून तुम्हाला 15 क्वेश्चन विचारले जातात, सामान्य ज्ञान आणि जागरूकता. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो BCA ची एक्झाम होणार आहे, आता तुमची री एक्झाम होणार आहे. तर त्यासाठी आपण लेक्चर सिरीज हे चालू केलेली आहे. तर चला आपण वळूया आपल्या क्वेश्चनकडे. फर्स्ट क्वेश्चनकडे आपले. तर फर्स्ट क्वेश्चन आहे आपला, हु वॉज अवॉर्डेड द नॅशनल तानसेन अवॉर्ड फॉर द इयर 2023 म्हणजे 2023 सालासाठी राष्ट्रीय तानसेन सन्मान कोणाला देण्यात आला? तर कोणाला कोणाला देण्यात आला होता बघा. हरिप्रसाद चौरसिया, त्याच्यानंतर उस्ताद जाकीर हुसेन, स्वपन चौधरी आणि अमजद अली खान. तर त्याचा राईट ऑप्शन काय आहे? ऑप्शन सी, पंडित स्वपन चौधरी. पंडित स्वपन चौधरी असं राईट ऑप्शन आहे. मी इंग्लिशमध्ये कमवून घेतलेले हे क्वेश्चन, कारण की तुमची जे लँग्वेज आहे ते इंग्लिशमध्ये आहे, म्हणजे एक्झामची लँग्वेज जे आहे ते इंग्लिशमध्ये आहे आणि हे मराठीमध्ये तुम्हाला समजण्यासाठी मी दोन्ही लँग्वेज घेतलेले. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, विच ऑर्गनायझेशन लॉन्च द प्रगती प्लॅटफॉर्म इन इंडिया? तर भारतात कोणत्या संस्थेने प्रगती प्लॅटफॉर्म हे सुरू केलेलं होतं? गेट्स फाउंडेशन हे आहे, त्याच्यानंतर बी आहे ऑक्सफोर्ड सईद बिझनेस स्कूल, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि हे आहे युनायटेड नेशन, संयुक्त राष्ट्र. राईट ऑप्शन काय आहे? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, भारत सरकार याने जे आहे प्रगती प्लॅटफॉर्म हे चालू केला होता इंडियामध्ये, भारतामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, हु ओन द वुमन्स सिंगलेस टायटल ॲट द सईद मोदी इंटरनॅशनल टूर्नामेंट 2024? सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धा 2024 मध्ये महिला एकेरी विजेतापद कोणी जिंकले होते? तर कोणी जिंकले होते बघा, ओलुयू, त्याच्यानंतर त्रिशा जोली, त्याच्यानंतर PV सिंधू आणि गायत्री गोपीचंद. राईट ऑप्शन काय आहे विद्यार्थी मित्रांनो? ऑप्शन सी, PV सिंधू याने जे आहे एकेरी विजेतापद हे जिंकले होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, हु ओन द झालेलं आहे. तर यामध्येच दुसरा क्वेश्चन आहे, who won the women's singles title at the Syed Modi International Tournament 2024? सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धा 2024 मध्ये पुरुष एकेरी विजेतापद कोणी जिंकले होते? आता तिथे बघा महिलांनी जिंकलेलं आहे इथे, PV सिंधू यांनी. आता पुरुष कोण आहे, तर कोणी जिंकलं होतं ते बघा, उलुयू, त्याच्यानंतर त्रिशा जोली, PV सिंधू आणि गायत्री गोपीचंद. याचा राईट ऑप्शन काय आहे? उलुयू या पुरुषाने जे आहे जिंकलं होतं विजेतापद. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, हु बिकम द प्रेसिडेंट ऑफ द इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलिंग ICC ऑन 1 डिसेंबर 2024? 1 डिसेंबर 2024 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे ICC अध्यक्ष कोण बनले? तर कोण बनले आहे? ग्रेग बार्कले, त्याच्यानंतर सौरव गांगुली, जय शहा आणि N श्रीनिवासन. राईट ऑप्शन काय आहे विद्यार्थी मित्रांनो? ऑप्शन सी, जय शहा हे जे आहे 1 डिसेंबर 2024 रोजी जे आहे ICC चे अध्यक्ष बनले होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, व्हेन वॉज द बॉर्डर सिक्युरिटी फोर्स इस्टॅब्लिश्ड? सीमा सुरक्षा दल BSF ची स्थापना कधी झाली होती? कधी झालेली आहे? ऑप्शन ए आहे 1 मार्च 2062, 1 मार्च 1962, त्याच्यानंतर 1 एप्रिल 1963, 1 डिसेंबर 1965 आणि डी आहे 1 जानेवारी 1969. चा राईट ऑप्शन काय? ऑप्शन सी, 1 डिसेंबर 1965 साली जे आहे BSF ची स्थापना झाली होती.
Which film won the Golden Peacock Award at the 15th International Film Festival of India IFFI 2024 म्हणजे 55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव IFFI 2024 मध्ये कोणत्या चित्रपटाला गोल्डन पीकॉक पुरस्कार मिळालेला आहे? कोणता आहे ते बघा. घरचा गणपती, त्याच्यानंतर विषारी, लंपन आणि पुष्पा 2. तर राईट ऑप्शन काय? ऑप्शन बी विषारी या फिल्मला जे आहे इंटरनॅशनल फेस्टिवल जे आहे ते गोल्डन पीकॉक अवॉर्ड भेटलेला आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. व्हॉट इज द नेम ऑफ इस्रोज अपकमिंग व्हेन्यूज मिशन विच विल लॉन्च इन 2028 मध्ये सुरू होणाऱ्या इस्रोच्या आगामी शुक्र मोहिमेचे नाव काय आहे? काय आहे? चंद्रयान, त्याच्यानंतर मंगलयान, शुक्रयान आणि आदित्ययान. राईट ऑप्शन काय आहे? ऑप्शन सी शुक्रयान या मोहिमेचा नाव ठेवलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपले क्वेश्चन इथे संपलेले आहे. तुम्हाला काही डाऊट असेल या क्वेश्चन मध्ये मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करू शकता. तर त्यासाठी आपल्याकडे बॅचेस पण आहे महा BCA एक्झाम 2024 साठी. तर त्यासाठी कम्प्लीट कोर्सेस अवेलेबल आहे आपल्याकडे. त्यामध्ये तुम्हाला युनिट वाईज लेक्चर भेटणार आहे, फुल सिलेबस, मॉक टेस्ट, गॅरंटेड क्वेश्चन्स आहे यामध्ये. त्याच्यानंतर नोट्स पण यामध्ये दिल्या जाणार आहे तुम्हाला. MCQ सिरीज आहे आणि हे जे स्टडी मटेरियल आहे मराठी इंग्लिश दोन्ही लँग्वेज मध्ये अवेलेबल आहे आपल्याकडे. इंग्लिश मध्येच आहे पूर्ण, बट मराठीमध्ये समजण्यासाठी म्हणजे MCQ वगैरे ते पण दिलेले आहे. याची फीस 2000 रुपये ठेवलेली आहे आपण फक्त. त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात आणि कोर्सला तुम्ही जॉईन करू शकतात. हे कोर्स जॉईन केलं तुम्ही तर तुम्ही इझिली इथे 75+ जाऊ शकतात. याने तुमचा टाइम मॅनेजमेंट वगैरे पण होतो टेस्ट सिरीज. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे BCA चा जे आहे कोर्स पण आहे आपल्याकडे. या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला तुम्ही जॉईन करू शकतात. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपला लेक्चर होता. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद. भेटूया नेक्स्ट सिरीज मध्ये.